नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला वर्ड हे जे सॉफ्टवेअर आहे तर त्या वर्ड या सॉफ्टवेअर मधील नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वर्ड 2021 यामधील टेबल टूल्स मधील दोन मेनू शिकणार आहे। तर ते दोन टॅब आहेत, टॅब शिकणार आहे। तर त्या टॅबची नाव आहेत, पहिलं नाव आहे टेबल डिझाइन आणि दुसरं नाव आहे लेआउट। तर हे दोन टॅब आपण शिकणार आहे। चला तर बघूया हे दोन टॅब। जर तुम्ही हे दोन टॅब व्यवस्थित चांगल्या प्रकारे काय शिकला या ठिकाणी, तर त्या टॅबची नाव आहेत बघा, टेबल टूल्स हा जो इथे दिसतोय आणि टेबल डिझाइन आणि लेआउट हे दोन टॅब आहेत। हे टॅब जर तुम्ही व्यवस्थित शिकला तर या टॅबच्या माध्यमातून हेल्प करून आपण पूर्णपणे तुमचा टेबल जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारामध्ये कोणताही टेबल, किती अवघड टेबल तुम्ही तयार करू शकता। तर तो कशा प्रकारे तयार करायचा आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स याच्यामध्ये आहेत कसे शिकायचे हे आपण आज शिकणार आहे। तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ऐका। आणि चला तर बघूया या ठिकाणी तुम्हाला हे जे मेनू आहेत हे मेनू आपल्याला कधी दिसतात। आता या ठिकाणी हे मेनू दिसत नाहीत बघा, इथं टेबल टूल्स आपल्याला दिसत नाहीत। तर ते मेनू कधी दिसतात, ज्यावेळी तुम्ही इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर, टेबल मध्ये गेल्यानंतर इथं इन्सर्ट टेबल मध्ये इथं एखादा टेबल ज्यावेळी तुम्ही इन्सर्ट करताय त्यावेळेस हे दोन मेनू तुम्हाला दिसतात। या ठिकाणी दिसते बघा, टेबल टूल्स डिझाइन आणि लेआउट। तर ते टेबल टूल्स आता आपण शिकूया। बघा या ठिकाणी इथं पहिला जो काय आहे टॅब आहे त्याचं नाव आहे टेबल डिझाइन। यामध्ये पहिला ग्रुप आहे टेबल स्टाईल ऑप्शन। यामध्ये 6 तुमचे चेकबॉक्स आहेत आणि त्यामध्ये नाव आहे। तर आपण एक 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 बघूया। त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि इथून टेबलची स्टाईल अप्लाय करायची आहे। मी आता इथं क्लिक करतो आणि या ठिकाणी टेबलची स्टाईल घेतो। तर अशा प्रकारे तुम्हाला टेबल दिसतोय, टेबलची स्टाईल दिसते। तर या ठिकाणी बघा पहिला जो ऑप्शन आहे त्याचं नाव आहे हिडर रो। त्याच्यावरती टिक मार्क आहे, याच्यावरती टिक मार्क आहे, याच्यावरती नाही, याच्यावरती नाही, याच्यावरती आहे, याच्यावरती नाही। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाची टिक मार्क काढून बघायचे आणि अप्लाय करून बघायचे की नक्की या टेबलमध्ये काय बदल होतोय। तर या ठिकाणी पहिला आहे तो हिडर रो। या ऑप्शन मध्ये आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मी क्लिक करत जातोय तशा प्रकारे काय होते। तर मी ज्यावेळी याची टिक मार्क काढून टाकतोय, हिडर रोची, कशाची, हिडर रोची टिक मार्क काढून टाकतोय, त्यावेळी हा जो पहिला रो आहे या पहिल्या रोचा कलर बदलतोय बघा, कलर हाईड होतोय। आणि मी ज्यावेळी इथं टिक मार्क करतोय त्यावेळी पहिल्या रोचा कलर अप्लाय होतो। तर अशा प्रकारे तुम्हाला हिडर रोचा ऑप्शनचा उपयोग होईल। आता फर्स्ट कॉलम वरती मी ज्यावेळी क्लिक करतोय त्या पुढचा ऑप्शन आहे फर्स्ट कॉलम वरती क्लिक केले की तुम्हाला या ठिकाणी पहिल्या कॉलमचा कलर हाईड झालेला दिसेल। मी आता क्लिक करतोय, टिक मार्क केले की पहिल्या कॉलमला कलर आलेला तुम्हाला दिसेल या ठिकाणी। आता नेक्स्ट ऑप्शन आपण बघूया, तर टोटल रो या ठिकाणी तुम्हाला दिसतो का टोटल रो। तर त्या टोटल रोचा उपयोग काय आहे, मी ज्यावेळी क्लिक करतोय त्यावेळी तुम्हाला हे खालचा जो रो आहे शेवटचा त्याला म्हणतात टोटल रो, त्याचा कलर काय झालेला आहे, अप्लाय झालेला तुम्हाला दिसेल। नेक्स्ट पुढे आहे लास्ट कॉलम म्हणजे काय, तर या ठिकाणी लास्ट कॉलमचा कलर तुम्ही शो आणि हाईड करू शकता। त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे बँडेड रो। आता बँडेड रो न काय होतं की एकाड एक कलर तुम्हाला दिसतात, या सगळ्यांचे कलर एक आहेत। ज्यावेळी मी इथं क्लिक करतोय बँडेड रो वरती त्यावेळी काय होतंय की एकाड एक रोचे कलर बदलत आहेत। नंतर नेक्स्ट आहे बँडेड कॉलम्स। तर त्या बँडेड कॉलम वरती क्लिक केलं
की तुम्हाला एकाड एक कॉलमचे कलर बदललेले दिसतील या ठिकाणी. अशा प्रकारे हे 6 ऑप्शन आपण वापरू शकतो. समजले सगळ्यांना? 6 ऑप्शन्स या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टेबलचे स्टाईल्स आहेत, तिथून तुम्ही घेऊ शकता. इथं क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी टेबलच्या स्टाईल आहे. तुम्हाला त्यातला नको असेल तर क्लिअर टेबल स्टाईल केले की अशा प्रकारे टेबलची स्टाईल क्लिअर झालेली तुम्हाला दिसेल. आता नेक्स्ट मला काय करायचं आहे, हा जो पहिला जो रो आहे याचा पूर्ण कलर बदलायचा बघा या ठिकाणी. तर कलर बदलण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कुठे क्लिक करायचं आहे, शेडिंग ऑप्शन वरती. तर त्या शेडिंग ऑप्शन मध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हा जो रो आहे तो सिलेक्ट करायचा. इथून मी सिलेक्ट करतो बघा या ठिकाणी. सिलेक्ट केला, त्या ठिकाणी शेडिंग वरती क्लिक करायचं. या ठिकाणी शेडिंग वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आलेले दिसतील. तर त्यातला तुम्हाला जो हवा असेल तो कलर तुम्ही यातून घ्यायचा. मी आता येलो घेतो. तर अशा प्रकारे जेवढं मी काय रो सिलेक्ट केलेत त्याला येलो कलर आलेला तुम्हाला दिसेल. तर या ठिकाणी नको असेल तर कलर नो कलर वरती क्लिक केले की कलर निघून जातो. तर अशा प्रकारे तुम्ही कलर देऊ शकता. आता मला बॉर्डर याची काय डॅश डॅश बॉर्डर आहे बघा. प्रत्येकाची बॉर्डर डॅश डॅश दिसते, पण मला वेगळे बॉर्डर पाहिजे, भरीव जाड बॉर्डर पाहिजे. तर या ठिकाणी बॉर्डर स्टाईल याच्यावरती क्लिक करायचा आणि इथं बॉर्डरची जाडी घ्यायची आहे, बॉर्डरचा कलर घ्यायचा आहे आणि इथं बॉर्डर अप्लाय करायचे. बघा मी घेतो. या ठिकाणी बॉर्डरवरती क्लिक केलं, मला ही जाडी पाहिजे. या ठिकाणी क्लिक केलं, मला इथून वेगवेगळ्या प्रकारची बॉर्डरची स्टाईल घ्यायची आहे. त्यानंतर मला जाडी इथून घ्यायची आहे आणि इथून पेनचा कलर घ्यायचा. कलर कोणता घेऊया आता, हा घेऊया ब्ल्यू. त्यानंतर इथं बॉर्डरवरती क्लिक केलं, कुठं या ठिकाणी बघा इथं क्लिक केल्यानंतर इथं क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर्स अप्लाय झालेला दिसेल. ऑर बॉर्डरवरती क्लिक केलं की वरची जी आहे त्याला बॉर्डर आलेली दिसेल. आता पूर्ण मला काय करायचं आहे, या टेबलला पूर्ण बॉर्डर पाहिजे. तर मी इथं जाडी थोडीशी कमी करतो बघा आणि काय करतो, हा टेबल सिलेक्ट करायचा आहे. टेबल सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला आलेला दिसेल बघा. आता मी क्लिक करतोय, याच्यावरती क्लिक केलं की इथं एक ऑप्शन आलेला दिसतो बघा या ठिकाणी. इथं क्लिक केलं की टेबल पूर्ण सिलेक्ट झाला. आता या ठिकाणी क्लिक करायचं आणि ऑल बॉर्डरवरती क्लिक करायचं. ऑल बॉर्डरवरती क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण टोटल बॉर्डर आलेली दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही बॉर्डर काय करू शकता, अप्लाय करू शकता. समजलं सगळ्यांना? अशा प्रकारे बॉर्डर अप्लाय करू शकता. आता मला फक्त या वरच्या इथून ते इथपर्यंत याची बॉर्डर वेगळीच पाहिजे, ब्लॅक कलर मध्ये पाहिजे. तर काय करायचं, या ठिकाणी तुम्ही इथून बॉर्डरची स्टाईल घेतलेली आहे, पेनचा कलर घ्यायचा आणि इतर बॉर्डर पेंटर नावाचं एक ऑप्शन दिसतोय बघा. तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि तुम्हाला जी पाहिजे त्या बॉर्डरवरती फक्त तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं. बघा या ठिकाणी मी काय करतो, या बॉर्डरवरती क्लिक करतोय. जसं मी बॉर्डरवर क्लिक करत जातोय त्या प्रकारची बॉर्डर अप्लाय तुम्हाला झालेली दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एखादी बॉर्डर चेंज करू शकता. तर आता हा आपला जो टेबल डिझाइन टूल आहे तो संपलेला आहे. आता आपल्याला घ्यायचा नेक्स्ट टूल लेआउट. तर तो लेआउट वरती क्लिक केल्यानंतर एवढे सगळे ग्रुप्स आणि टूल्स आपल्याला पाहायला मिळतील. एक ना ए टू झेड टूलचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर बघूया टेबल टूल मधील लेआउट मेनू. तर लेआउट मध्ये पहिला जो ग्रुप आहे तो आहे टेबल. तर त्या टेबल ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिला टूल शिकायचा आहे, त्याचं नाव आहे सिलेक्ट. तर त्या सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करण्या अगोदर आपल्याला जे सिलेक्ट करायचं आहे, समजा मला हा मराठी हा सेल सिलेक्ट करायचा आहे. सेल म्हणजे काय, तर हा जो चौकोन आहे या चौकोनाला सेल म्हणतात, किंवा यातला प्रत्येक या टेबल मधला काय प्रत्येक चौकोन या चौकोनाला काय म्हणतात, सेल म्हणतात. त्यानंतर असा उभा जो असतो त्या उभ्या काय असतात, कॉलम्स असतात, कॉलम्स. आणि जे आडवे असतात त्या आडव्यांना काय म्हणतात, रो, रो असे म्हणतात. लक्षात ठेवा, मी सेल म्हणले की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की प्रत्येक चौकोनाला काय म्हणतात, सेल म्हणतात. आणि तुमचा जो काय आहे रो म्हणले की तुम्हाला समजलं पाहिजे की
हे आडवे आहेत त्यांना रो म्हणतात आणि कॉलम म्हटले की अशा उभ्या सगळे जेवढे आहेत त्यांना कॉलम्स असे म्हणतात. आता मला काय करायचं आहे, हा जो रो आहे हा पहिला सेल आहे तो सेल सिलेक्ट करायचा आहे. तर तो सेल सिलेक्ट करण्यासाठी आपण पहिल्यांदा मराठी याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे, सिलेक्ट वरती जायचं आहे. तुम्हाला सेल सिलेक्ट करायचा असेल तर सेल सिलेक्ट करू शकता, कॉलम सिलेक्ट करायचं असेल तर कॉलम सिलेक्ट करू शकता, त्यानंतर रो सिलेक्ट करायचं असेल तर रो करू शकता आणि टेबल करायचं असेल तर टेबल करू शकता. असे 4 ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता आपण सेल सिलेक्ट करूया. सेलवरती क्लिक केलं की इथं सेल सिलेक्ट झालेला तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही हा सेल सिलेक्ट करू शकता या ठिकाणी. आता मला कॉलम करायचा आहे, हा पूर्ण पहिला कॉलम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी जायचं आणि कॉलमवरती क्लिक केले की कॉलम सिलेक्ट झालेला दिसेल. नंतर आपल्याला काय करायचं आहे, रो सिलेक्ट करायचा आहे. पहिला रो पूर्ण सिलेक्ट करायचा आहे. तर सिलेक्ट वरती जायचं आणि रो वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्हाला पहिला रो सिलेक्ट झालेला दिसेल. आता पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि सिलेक्ट टेबलवरती क्लिक केले की पूर्ण टेबल सिलेक्ट झालेला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट हा ऑप्शन, सिलेक्ट हा टूल अभ्यास करू शकता. त्यानंतर पुढचा आहे प्रॉपर्टीज. आता या प्रॉपर्टीज वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, इथं टेबल दिसेल. तर त्या टेबलमध्ये लेफ्ट, अलाइन, सेंटर आणि राईट अशा प्रकारचे 3 ऑप्शन दिसतील. आणि टेक्स्ट रॅपिंग म्हणून एक ऑप्शन आहे, तो आपण शिकलोय. तर ते अराउंड या टेबलच्या कोणत्या साईडला तुम्हाला काय पाहिजे, टेक्स्ट पाहिजे ते इथं दाखवलेलं आहे. नन म्हणजे नको असेल तर, आणि अराउंड म्हणजे असे चारी बाजूला तुम्हाला टेक्स्ट पाहिजे असेल तर इथून हा ऑप्शन निवडू शकता. आता आपण जरा टेबल हा काय करूया, छोटा करूया. बघा या ठिकाणी क्लिक केलं आणि इथं आता मी काय करतो, या प्रॉपर्टीज ऑप्शन वरती जातो. कुठं, या ठिकाणी प्रॉपर्टीज वर. प्रॉपर्टीज वरती गेल्यानंतर इथे एक विंडो तुम्हाला आलेली दिसेल. या विंडो मध्ये या ठिकाणी तुम्हाला हा टेबल मला कुठं पाहिजे, राईटला पाहिजे. इथं दिसतो बघा राईट ऑप्शन. तर त्या राईट वरती मी क्लिक करतोय. आता राईट वरती क्लिक केल्यानंतर ओके बटन वरती क्लिक केलं की हा टेबल आपल्याला पेजच्या कुठे गेलेला आहे, उजव्या साईडला गेलेला दिसेल. आता मला हाच टेबल मला डाव्या साईडला पाहिजे, लेफ्टला पाहिजे. लेफ्ट वरती क्लिक केलं आणि ओके बटन वरती क्लिक केलं की तो लेफ्टला आलेला दिसेल. आता मला हा टेबल सेंटरला पाहिजे इथं. तर त्या सेंटर वरती क्लिक करण्यासाठी या प्रॉपर्टीज वरती क्लिक करा आणि या ठिकाणी सेंटर वरती क्लिक करा आणि ओके करा. ओके केलं की हा टेबल तुम्हाला सेंटरला आलेला दिसेल. त्यानंतर टेक्स्ट रॅपिंग. हा टेक्स्ट रॅपिंग काय आहे, तर मी एक पॅराग्राफ इन्सर्ट करतो बघा या ठिकाणी. आता पॅराग्राफ इन्सर्ट करण्यासाठी सूत्र आहे इज इक्वल टू RAND ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट आणि इंटर. तर आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी टेबल मला कसा पाहिजे, इथं मी काय करतो, टेबल वरती क्लिक करतो, टेबल लेआउट मध्ये जातो, त्यानंतर प्रॉपर्टीज मध्ये जातो, त्यानंतर काय करायचं आहे, या ठिकाणी इथं अराउंड वरती क्लिक करून मी ओके बटन वरती क्लिक करतो. आता माझा टेबल मध्ये आहे आणि टेक्स्ट काय झालंय, चारी बाजूला आलेलं तुम्हाला दिसेल बघा. या ठिकाणी वरती आलेलं नाही पण बाकीच्या अराउंड बाजूला आलेलं दिसेल. तर अशा प्रकारे हा जो ऑप्शन आहे प्रॉपर्टीज, हा ऑप्शन आपण शिकू शकतो. त्यानंतर आहे पुढं इरेजर. इरेजर हा ऑप्शनच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट ऑप्शन शिकायचं आहे. तर त्याचं नाव आहे ड्रॉ टेबल. आता हा ड्रॉ टेबल हा ऑप्शन काय आहे, तर मी या ठिकाणी काय करतो, ड्रॉ वरती क्लिक करतो. आता ड्रॉ वरती क्लिक केल्यानंतर काय इथं सोशल सायन्स हा विषय आहे, त्या विषयाच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक रो वाढवायचा अशा प्रकारे. आणि इथं टाकायचं आहे काय, हिस्ट्री आणि इथं जिओग्राफी. हे 2 विषय असतात सोशल सायन्स मध्ये. तर तशा प्रकारचा टेबल तयार करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, या ठिकाणी इथं टेबलवरती क्लिक करायचं आहे. टेबलवरती क्लिक केल्यानंतर लेआउट मेनू मध्ये जायचं आहे आणि इथं जायचं आहे ड्रॉ टेबल मध्ये. ड्रॉ टेबल मध्ये पेन्सिल आल्यानंतर इथं फक्त असं एक रेष ओढायची आहे. ओढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल. आता मला काय करायचं आहे की हा जो काय आहे बॉर्डर आहे ती मला काय करायची आहे, तर वेगळ्या स्टाईल मध्ये पाहिजे.
तर या ठिकाणी स्टाईल मी निवडणार आहे, सिंपल घेतो आणि या ठिकाणी अशा प्रकारे टेबल तयार करतो बघा। यामध्ये दोन काय झालेत, कॉलम झालेले तुम्हाला दिसतील। आता नको असेल तर इरेजर नावाचा एक ऑप्शन दिसतोय बघा या ठिकाणी, तर इथं क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा जो वाढवलेला कॉलम आहे हा तुम्हाला काय करू शकता, क्लोज करू शकता। तर नेक्स्ट आपल्याला ऑप्शन शिकायचं आहे डिलीट। या ठिकाणी डिलीट ऑप्शन दिसतोय बघा, तर या डिलीट वरती ज्यावेळी आपण क्लिक करतोय त्यावेळी मला काय करायचं आहे, हा जो वरचा मराठीचा सेल आहे तो मला डिलीट करायचा आहे। तर मी काय करतो, इथं क्लिक करतो आणि या ठिकाणी क्लिक केलं की डिलीट सेल नावाचा एक ऑप्शन दिसतोय बघा, आणि या ठिकाणी काय करायचं आहे, 4 ऑप्शन देत आहेत, त्यातला तुम्हाला जो हवा असेल तो घ्यायचा आणि ओके बटन वरती क्लिक करायचं। क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी तो सेल डिलीट झालेला दिसेल। त्यानंतर मला वरचा पूर्ण रो डिलीट करायचा आहे, हे पूर्ण डिलीट करायचं आहे। तर मी काय करतो, मी कुठेही एका ठिकाणी त्या रो मध्ये क्लिक करतोय आणि डिलीट वरती जातो आणि या ठिकाणी डिलीट कॉलमच्या ऑप्शन वरती क्लिक करतोय। मला रो डिलीट करायचा आहे, तर डिलीट वरती जातो आणि डिलीट रो या ऑप्शन वरती क्लिक करतो। आता डिलीट रो या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपला वरचा रो डिलीट झालेला तुम्हाला दिसेल। आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, मराठी हा जो पूर्ण कॉलम आहे हा पूर्ण उभा कॉलमच डिलीट करायचा आहे। तर या ठिकाणी क्लिक करायचं, डिलीट मध्ये जायचं आणि इथं डिलीट कॉलम या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे डिलीट कॉलम झालेला तुम्हाला दिसेल। आता पूर्ण टेबलच डिलीट करायचं असेल तर यावरती जायचं आणि इथं डिलीट टेबल या ऑप्शन वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पूर्ण टेबल तुम्हाला डिलीट झालेला दिसेल। अशा प्रकारे तुम्ही डिलीट ऑप्शन वापरू शकता। नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इन्सर्ट अबाव। आता त्या ठिकाणी इन्सर्ट अबाव या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर काय होतंय बघा, इन्सर्ट अबाव म्हणजे काय, एका सेलच्या वरती या ठिकाणी एक सेल ऍड करणे। आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी नवीन एक सेल ऍड करायचा अशा प्रकारे आणि यामध्ये इथं लिहायचं आहे सब्जेक्ट। ओके, आता ते तर कसं करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं कुठं, इन्सर्ट अबाव वरती। त्याच्या अगोदर मला इथं एका कुठल्या तरी हिंदी या ऑप्शन वरती क्लिक केला आणि इन्सर्ट अबाव वरती क्लिक केलं की वरती तुम्हाला रो आलेला दिसेल। आता रो आलेला आहे, त्याच्या अगोदर आपल्याला मराठी वरती क्लिक केलं। आता इन्सर्ट बिलो वरती क्लिक करायचं आहे, तर शेवटच्या 73 या ठिकाणी मी क्लिक केले बघा। इथं क्लिक केल्यानंतर मला त्याच्या खाली एक रो इन्सर्ट करायचा आहे, तर आपण कोणता ऑप्शन निवडणार आहे, इन्सर्ट बिलो। तर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे, तर खाली तुम्हाला एक रो इन्सर्ट झालेला या ठिकाणी दिसेल बघा इथं अशा प्रकारे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी या सायन्स या याच्या उजव्या साईडला एक कॉलम ऍड करायचा आहे आणि डाव्या साईडला एक करायचं आहे। तर त्यासाठी दोन ऑप्शन आहेत, इन्सर्ट लेफ्ट। या ठिकाणी मराठीवरती क्लिक केलं मी आणि इन्सर्ट लेफ्ट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी डाव्या साईडला एक कॉलम इन्सर्ट झालेला दिसेल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सायन्स सोशल सायन्स या सेलवरती क्लिक करायचं आहे। सेलवरती क्लिक केलं की या ठिकाणी इन्सर्ट राईट याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी इथं राईटला एक कॉलम इन्सर्ट झालेला दिसेल या ठिकाणी। तर अशा प्रकारे हे 4 ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता। त्यानंतर पुढचा जो ग्रुप आहे त्याचं नाव आहे मर्ज। मर्ज मध्ये 3 टूल्स आहेत, तर त्या 3 टूल्स काय काय आहेत बघूया आपण। आता आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी हे जे 6 काय आहेत सेल आहेत, तर ते 6 सेल सिलेक्ट करायचे आणि या 6 सेलचा एकच सेल तयार करायचा आहे। तर त्या ठिकाणी मर्ज सेल यावरती क्लिक करायचं। क्लिक केलं की या ठिकाणी आपण लिहू शकतो सब्जेक्ट। आता हे मला सेंटरला न्यायचं आहे या ठिकाणी इथं, तर या ठिकाणी इथला ऑप्शन निवडायचा बघा, या ठिकाणी दिसतोय, तर हा ऑप्शन आपण निवडतोय। या ठिकाणी क्लिक केलं की सब्जेक्ट हा ऑप्शन आपल्याला सेंटरला आलेला दिसेल। नेक्स्ट आता बघायचं आपल्याला स्प्लिट सेल। तर ते स्प्लिट सेल मध्ये एक सेलचा 6 सेल तयार, तर कुठं क्लिक करायचं, या ठिकाणी स्प्लिट सेल वरती क्लिक करायचं। या ठिकाणी इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉलम्स किती पाहिजेत, 6 पाहिजे, तर इथं वाढवायचं आहे 6 कॉलम्स आणि रो किती पाहिजे, 1 पाहिजे। ओके बटन वरती क्लिक करायचं। तर अशा प्रकारे तुम्हाला काय दिसेल, 6 सेल आलेले तुम्हाला दिसतील। तर आता काय करायचं आहे, या ठिकाणी स्प्लिट टेबल, मला हा जो टेबल आहे हा
इथून जो खाली आहे तो वेगळा करायचा आहे आणि इथून वरचा सगळा टेबल हा वेगळा करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथं 98 या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं स्प्लिट टेबल नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा तिथून खालचा टेबल वेगळा झाला आणि वरचा टेबल तुमचा वेगळा झालेला तुम्हाला दिसेल. त्यानंतर काय करायचं आहे, लेआउट मध्ये जायचं आहे. आता ॲटो फिट हा ऑप्शन आपण कशा प्रकारे शिकायचा बघा, इथं दिसतो ॲटो फिट. तर तो ॲटो फिट वरती क्लिक केलं तर या ठिकाणी 3 ऑप्शन आपल्याला दिसतात, ॲटो फिट टू कंटेंट, नंतर ॲटो फिट टू विंडो आणि कॉलम विथ. तर आपल्याला अगोदर घ्यायचा आहे ॲटो फिट टू कंटेंट. यावरती क्लिक केलं की काय होते, तुमचे जेवढे अक्षर आहेत, ही बघा एवढे अक्षर आहेत, एवढे आहेत, एवढे आहेत, म्हणजे ज्याची रुंदी जेवढे आहेत तेवढे कॉलम्स तयार झालेले तुम्हाला दिसतील. आता मला ॲटो फिट टू विंडोवरती क्लिक करायचं. क्लिक केलं, ॲटो फिट टू विंडोवरती क्लिक केलं, काय झालं, पूर्ण जेवढा समास आहे बघा या ठिकाणी एवढा समास आहे इथून ते इथपर्यंत, आणि या ठिकाणी उजव्या साईडला इथं एवढा समास आहे. तर त्या समासाच्या पूर्ण लेवल पर्यंत तुमचा टेबल विड्थ वाढलेली दिसेल. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी याची उंची वाढवायची आहे. तर ती उंची वाढवण्यासाठी या ठिकाणी हाईट वरती क्लिक करायचं. बघा इथे दिसतोय, या ठिकाणी वाढवायची उंची, कुठलीही उंची आपण इथं वाढवू शकता, किंवा याची साईज विड्थ पण वाढवू शकता. इथून या ठिकाणी हाईट आणि विड्थ इथून वाढवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे रो आहेत म्हणजे आडवे जे दिसत आहेत त्याची उंची सगळ्यांची समान नाहीये. बघा उंची समान नाही, प्रत्येकाची वेगळी उंची आहे. तर ती त्या सर्व रोची उंची आपल्याला समान करायची आहे. तर या ठिकाणी हा ऑप्शन निवडायचा बघा, डिस्ट्रीब्यूट रोज. या ठिकाणी क्लिक केलं की तुमचे जे सगळे रोज आहेत त्या रोजची उंची काय झालेली आहे, समान झालेली तुम्हाला दिसेल. आता कॉलमची पण आपल्याला विड्थ काय करायची आहे, रुंदी समान करायची आहे. इथं सगळे कॉलम्स एकसारखे दिसत नाहीत बघा. तर त्यासाठी काय करायचं, इथं क्लिक करायचं आणि काय करायचं, पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आणि कोणता ऑप्शन निवडायचा, डिस्ट्रीब्यूट कॉलम्स. या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केले की तुम्हाला काय दिसेल, या ठिकाणी सगळे जेवढे टेबलचे कॉलम्स आहेत ते एकसारखे तुम्हाला आलेले दिसतील. बघा रुंदी सगळ्यांची सेम आहे. तर अशा प्रकारे ही रुंदी समान करू शकता. आता आपला जो हा टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट आपल्याला वेगवेगळ्या अँगलमध्ये घ्यायचा आहे. तर तो वेगवेगळ्या अँगलमध्ये कसा घ्यायचा, तर या ठिकाणी आपण बघूया. आता हा जो हिंदी हा टेक्स्ट आहे तुम्हाला ती 9 ठिकाणी आपण घेऊ शकतो. इथे दिसतंय बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या ठिकाणी हिंदी हा शब्द इथं घेऊ शकता, इथं या ठिकाणी घेऊ शकता, इथं घेऊ शकता, इथं घेऊ शकता, इथं घेऊ शकता, इथं आणि इथं, या 9 ठिकाणी तुम्ही हिंदी हा शब्द या सेलमध्ये घेऊ शकता. आता तो तर कसा घ्यायचा, तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचंय, कुठं, इथं क्लिक करायचं बघा. नंतर नेक्स्ट 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 नेक्स्ट. तर हा शब्द आपल्याला कोणत्या कोपऱ्यामध्ये कुठं पाहिजे त्या ठिकाणी इथं घेऊ शकता. नेक्स्ट आहे टेक्स्ट डायरेक्शन. तर ते टेक्स्ट डायरेक्शन नक्की काय आहे, तर या ठिकाणी आपण बघूया. टेक्स्ट डायरेक्शन म्हणजे इथं क्लिक करायचं. तर इथं मी ज्यावेळी क्लिक करत जातोय त्यावेळी तुमचं जे टेक्स्ट आहे ते वेगवेगळ्या अँगलमध्ये काय होते, रोटेट होते बघा. नेक्स्ट आहे सेलचं मार्जिन. सेल मार्जिन म्हणजे काय, आपण एक ऑप्शन बघितलंय लेआउट मध्ये, कोणता, समास म्हणजेच मार्जिन. मार्जिन म्हणजे काय, समास. आता आपण पेजला मार्जिन बघितलं म्हणजे या साईडला, इथं वरती, इकडं, इकडं आणि खाली, या 4 बाजूला आपण समास बघितलेले आहे. तर ते 4 समास आपल्याला काय करायचे, या सेलला द्यायचे. कुठं, या ठिकाणी, इथं या सेलच्या आतमध्ये. तर ते कसे करायचे बघा. मी आता काय करतो, इथं टॉपला काय घेतो,
मार्जिन घेतो. तर मी लेफ्टला जास्त मार्जिन ठेवतो बघा, 32 ठेवले आणि ओके बटनवरती मी क्लिक करतो. बघा या ठिकाणी डाव्या साईडला मार्जिन जास्त आलेला आहे, इकडं आलेला आहे, इकडं आलेला आहे, इकडं आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मार्जिन्स या सेलमध्ये करू शकता. नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे सॉर्ट. सॉर्ट म्हणजे आपण ए टू झेड सॉर्ट करू शकतो. आता नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे रिपीट हिडर रो. आता हा रिपीट हिडर रो नक्की काय आहे, तर त्यासाठी आपल्याला एक डेटा लागतो. तर तो डेटा आपण घेऊया. इथं हा टेबल मी तयार केलेला आहे. आता हा टेबल आपल्याला काय करायचा आहे, ॲटो फिट करायचा आहे. तर या ठिकाणी ॲटो फिट वरती क्लिक केलं आणि विंडोवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला हा टेबल अरेंज झालेला दिसेल. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तर इथं मला बॉर्डर घ्यायचे, बॉर्डरवरती क्लिक केलं, ऑल बॉर्डरवरती क्लिक केलं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी इथं बघा रिपीट हिडर रो या ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. म्हणजे काय, ज्यावेळी मी काय करतोय, फाईलमध्ये जातो आणि प्रिंटमध्ये जातोय, तर त्या प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर इथं जसे मला पहिल्या पेजवर सिरियल नंबर, लर्नर कोड, लर्नर नेम, सेशन कंप्लीशन आणि मार्क एवढे दिसत आहेत, तर ते हे दुसऱ्या पेजवर इथं दिसत नाहीत बघा. तर ते मला दुसऱ्या पेजवर इथं प्रिंट पाहिजेत हे सगळे एवढे. तर ते करण्यासाठी किंवा प्रत्येक पेजवर जेवढे पेजेस आहेत, 6 पेजेस बघा आता, तर त्या 6च्या 6 पेजवर इथं वरती ते सगळे कॉलमची नावं आली पाहिजेत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी बॅकला या बटनवरती जायचं आहे. या बटनवरती गेल्यानंतर काय करायचं आहे, रिपीट हिडर रो याच्यावरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कधी क्लिक करायचं आहे, ज्यावेळी मी हा रो पहिला आधी सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी बघा मी हा रो सिलेक्ट केला आणि नंतर काय करायचं आहे, रिपीट हिडर रो वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ज्यावेळी मी फाईलवरती जातोय आणि प्रिंटवरती जातोय, त्यावेळी मला प्रत्येक पेजवरती काय दिसतंय, पहिलं पेज आहे, दुसरं पेज आहे, हे सगळं आले बघा या ठिकाणी. तर अशा प्रकारे तुम्हाला रिपीट हिडर रो ऑप्शन झालेला दिसेल. आता मला हा टेबल मी सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट करण्यासाठी टेबल या ठिकाणी सिलेक्ट वरती क्लिक करा आणि सिलेक्ट टेबल वरती क्लिक करा. आता टेबल सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला शिकायचं आहे कन्वर्ट टू टेक्स्ट. हा जो टेबल आहे हा टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं काय द्यायचं आहे, ओके फक्त क्लिक करायचं. ओके केलं की बघा या ठिकाणी फक्त टेक्स्ट आलेलं तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, टेबलचं टेक्स्टमध्ये रूपांतर करू शकता. आता एखादा फॉर्म्युला आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, तर फॉर्म्युला इन्सर्ट करण्या अगोदर आपण काय करूया, एकदम खाली शेवटी जाऊया. आता मी शेवटी आलेलो आहे. आता शेवटी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी एक टेबल खाली रो ऍड केले आहे. आता मला काय करायचं आहे, हा जो सेल आहे या सेलमध्ये इथून वरचे सगळे जेवढे अंक आहेत त्या सगळ्यांची बेरीज या काय पाहिजे, सेलमध्ये पाहिजे. तर मी काय करतो, या ठिकाणी क्लिक करतो आणि कुठे जातो, या ठिकाणी फॉर्म्युला या टॅबवरती जातो. आता फॉर्म्युलावरती गेलं की इथं तुम्हाला एक विंडो आलेली दिसेल बघा फॉर्म्युलाची. या ठिकाणी एक सूत्र आहे सम अबाव. म्हणजे काय, तर हा जो काय आहे हे कॉलम आहे, या कॉलममध्ये जेवढे अंक आहेत त्याची बेरीज या ठिकाणी येते. मी आता ओके बटनवरती क्लिक करतो बघा. या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक केलं की मला इथं बेरीज आलेली दिसेल 10,296. आता मी काय करतो, या ठिकाणी पुढच्या कॉलम मध्ये मी आकडे टाईप करत जातो बघा. 10 टाईप करतो. पुन्हा मी काय करतो, 10 टाईप करतो. पुन्हा इथं 10 टाईप करतो आणि या ठिकाणी हा जो आहे इथं मी जरा खोडतो. आता इथं मी टाईप 20. ओके. आता मला काय करायचं आहे, तर या सगळ्यांची बेरीज कुठं आहे, 20, 10, 10, 10 यांची बेरीज इथं पाहिजे. किती येईल बेरीज, 20, 30, 40 आणि 50. या ठिकाणी 50 बेरीज यायला पाहिजे. तर ती कशी आणायची बघा. या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं फॉर्म्युलावरती क्लिक करायचं आणि इथं ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा या ठिकाणी 50 बेरीज आलेली तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे हा जो मेनू आहे, हा टॅब आहे कुठला, लेआउट, हा टॅब आपण या लेक्चरमध्ये शिकलेला आहे. तर हा टॅब तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.